CCIनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेक्टरी खरेदीची मर्यादा घालून दिली होती आणि ही मर्यादा कमी होती, परंतु आता ही मर्यादा वाढवण्यात येणार आहे। मग नेमके सुधारित मर्यादा किती असणार आहे? अकोला जिल्ह्यात आता 15 क्विंटल 44 किलो, म्हणजे आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून 15 क्विंटल 44 किलो एवढी कापूस एका हेक्टरमधून खरेदी केला जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 15 क्विंटल 91 किलोची खरेदी केली जाणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये 18 क्विंटल 47 किलो, त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये 21 क्विंटल 88 किलो, यवतमाळ जिल्ह्यात देखील खरेदीची मर्यादा काहीशी वाढली, 14 क्विंटल 45 किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल। त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये 23 क्विंटल, नागपूर जिल्ह्यामध्ये 19 क्विंटल 93 किलो, म्हणजे जवळपास 20 क्विंटलच्या आसपास कापूस खरेदीची मर्यादा CCIची असणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 20 क्विंटल 61 किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 23 क्विंटल 30 किलो, त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी 13 क्विंटल 37 किलो एवढी मर्यादा आहे। परभणी जिल्ह्यासाठी 15 क्विंटल 84 किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल। नांदेड जिल्ह्यासाठी 16 क्विंटल 19 किलो, धाराशिव जिल्ह्यासाठी 15 क्विंटल 11 किलो एवढी हेक्टरी मर्यादा ठेवण्यात आली आहे, म्हणजे हेक्टरी मर्यादा वाढवण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यासाठी 24 क्विंटल 70 किलो एवढी मर्यादा आता करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यासाठी 21 क्विंटल 7 किलो एवढी मर्यादा करण्यात आली। जालना जिल्ह्यात आता 11 क्विंटल 89 किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल, एका हेक्टरसाठी एवढा कापूस खरेदी केला जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 14 क्विंटल 14 किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता 17 क्विंटल, आधीची मर्यादा ही जवळपास 7 ते 7.5 क्विंटल होती, ती आता 17 क्विंटल करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 13 क्विंटल 33 किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी 12 क्विंटल 47 किलो एवढी हेक्टरी खरेदीची मर्यादा CCI करणार आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी 10 क्विंटल 74 किलो एवढी खरेदीची मर्यादा ठेवण्यात आली आहे। म्हणजेच आता जो आकडा सांगितला तो आकडा एका हेक्टरसाठी आहे,